नमस्कार सगळ्यांना। आज मकर संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या निमित्ताने आम्ही सातारा जिल्हा महिला काँग्रेस आणि प्रदेशच्या पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि ह्यात विशेष सांगायचं झालं तर सर्वप्रथम आम्ही ह्या ठिकाणी वीर पत्नी आणि वीर माता यांचा सन्मान घेतोय। कारण आपण पाहतो की एक महिला कुटुंब चालवते आणि महिला हा अविभाज्य घटक असते प्रत्येक कुटुंबाचा। तर काँग्रेस कमिटीने सर्वप्रथम ज्या महिला विधवा आहेत त्या महिलांचा सन्मान करणं हे उचित समजलेलं आहे। आणि आत्ताच या ठिकाणी सातारच्या नगरसेविका सविताताई फाळके मॅडम येऊन गेल्या। तर हळदी कुंकाचं महत्त्व सांगायचं झालं तर हळद आणि कुंकू ह्याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कुंकू हे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करायची झाली ते कुंकुम तिलकाने आपण करतो आणि हळद ही रोजच्या जेवणामध्ये पण वापरली जाते। तसंच त्या पद्धतीने एखादी जखम झाली तरी आपण वापरतो। मग हळदी कुंकाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आणि हा कार्यक्रम घ्यायचा झाला तर ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे नेते आदरणीय पृथ्वीराज बाबा यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय सौ सत्वशीलाताई भाभीजी ह्या देखील इथे उपस्थित आहेत। म्हणजे एक मी म्हणेन अनोखा दुग्ध शर्करा योग ह्या ठिकाणी आहे। आणि ह्या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका आदरणीय रजनीताई, आमच्या प्रदेशच्या धनश्रीताई, त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी उपस्थित आमच्या रजिया भाभी की त्या शहरच्या अध्यक्ष आहेत, सेवादलच्या आमच्या अध्यक्षा मालन काकू आहेत, ह्या ठिकाणी मोहितेताई आहेत आणि माझ्यासमोर बसलेल्या बहुसंख्येने आलेल्या महिला। आज आपण म्हणतो की महिला म्हटलं ना की 3 शब्दाचं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की पहिल्या मचा अर्थ घ्यायचं झालं तर माया, ममता आणि प्रेम देणाऱ्या महिला ही म्हणजे हिमालयाच्या उंचीप्रमाणे पुरुषाच्या खांद्याला खांद्या देऊन काम करणाऱ्या महिला। ला म्हणजे आपल्या नवऱ्याला बघून लाजणाऱ्या किंवा आपल्या कार्यकर्तृत्वाने इतरांना लाजवणाऱ्या महिला। आणि परत दुसऱ्या महिला ह्या शब्दाचा अर्थ घ्यायचा झाला तर पहिल्या मचा अर्थ घ्यायचा झाला तर मैत्रीचा हात सदैव महिलांपुढे करणाऱ्या। तसेच हिचा अर्थ घ्यायचा झाला तर हिरकणी आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या। आणि ला म्हणजे लाख मोलाची सृष्टीची उत्पत्ती करणाऱ्या महिला। अशा महिलांना मी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सलाम करते। आणि हा जो महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तो वीर पत्नी आणि विधवा म्हणजे महिलेला देखील जगण्याचा अधिकार आहे। एखाद्या महिलेच्या पतीचं निधन झालं तर तिला अतिशय खेदजनक वागणूक दिली जाते। आणि मग अशी जर वागणूक थांबायची असेल, महिलेला रिस्पेक्ट चांगल्या पद्धतीने वागणूक द्यायची, सन्मानाची वागणूक द्यायची असेल तर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि महिला प्रदेशच्या वतीने हा जो अनोखा कार्यक्रम घेतला आहे तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे। आणि हा कार्यक्रम म्हणजे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची विजयाची नांदी ठरेल की महिला ह्याच सगळ्या क्षेत्रामध्ये आज अव्वल स्थानावर आहेत। मग आपण सरपंचपद, पंचायत समिती सभापतीपद, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ह्यापासून महिला सर्व क्षेत्रात कार्य करत आहेत। तर ह्या ठिकाणी आपण महिला सगळेजण आल्यात त्यांचं विशेष करून ह्या ठिकाणी स्वागत करते आणि ह्या ठिकाणी थांबते। जय महिला काँग्रेस। धन्यवाद। नमस्कार। आज सातारा महिला काँग्रेसतर्फे आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे आणि सर्व सातारा जिल्ह्यातील महिलांना इथं आम्ही हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला इन्व्हाइट केलेलं आहे। हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हटला की स्नेहाचा कार्यक्रम, एकमेकाला स्नेह देणे घेणे। आणि प्रथमच आम्ही काँग्रेसच्या बॅनरमध्ये हा कार्यक्रम आपण नियोजन करत आहोत। सर्व महिलांचे हार्दिक स्वागत। आपल्या सातारा जिल्ह्याचं पालकत्व जे आपले नेते सांभाळतात त्या पृथ्वीराज बाबांच्या सौभाग्यवती आईसाहेबांचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं असं मी विनंती करते।
आईसाहेबांच्या हस्ते नुसतंच दीप प्रज्वलन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई, तसेच प्रदेशच्या सचिव धनश्रीताई, मनीषाताई, वैशालीताई, सुषमाताई, प्रजाभाभी, रजनीताई, सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. पतीचं निधन झालं म्हणून त्या स्त्रीचं अस्तित्व जगापुढे ठेवण्याचा त्या प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आणि फोटोपूजन झालेलं आहे. तर त्याची सुरुवात आपण गणेश वंदनेने करूयात. धन्यवाद. तुम्ही आता मागतो आता तुझं मागतो मी आता मागतो आता माझं द्यावे एक दंत तुझं मागतो मी आता मागतो मी तुझं मागतो मी आता महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि ह्या ठिकाणी आज आमचं सौभाग्य फार मोठी म्हणेन मोठं की ह्या ठिकाणी आमचे नेते आदरणीय बाबा यांच्या सुविध पत्नी आदरणीय सत्वशीला भाभीजी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर विशेष करून मी म्हणेन महिलांना सगळ्यांसाठी म्हणजे भाभीजींसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि माझ्या सर्व समोर बसलेल्या सर्वच माता भगिनींना यामध्ये प्रवेश करतो आणि सूर्याचं संक्रमण चालू असतं त्यावेळी आपण म्हणतो की मकर संक्रांतीचा योग असतो, त्याच्या आधी भोगी असेल. मग भोगीला आपल्या सगळ्यांना माहिती की काय काय आपण करतो. बाजरीची भाकरी असेल, तीळ लावून केलेली शेंगसोला असेल. मग आज मला सांगा जेव्हा ह्या पद्धतीने जेव्हा कितीचं कौतुक करतो की साडी कशी घातली आहे, ती कशी नटली आहे, ह्यापेक्षा ती कार्यक्रम आयोजन केला हळदी कुंकाचा आणि आपण जमलात त्याबद्दल सगळ्यांचे हार्दिक हार्दिक सातारा काँग्रेस कमिटीतर्फे, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आणि साताऱ्याच्या सर्वच सातारा महिला काँग्रेसतर्फे आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. या कार्यक्रमाला आमच्या दैवत म्हटलं तरी चालेल आणि आमच्या दैवताच्या आमचे माजी मुख्यमंत्री आणि कराडचे आमदार आणि भारतात ज्यांचं नाव आहे असे आमचे पृथ्वीराज बाबा जे आम्हाला नेते म्हणून लाभले आहेत, त्यांच्या सुविध पत्नी आईसाहेब म्हणतो आम्ही, सौ सत्वशीला चव्हाण भाभी, आम्ही त्यांना खूप आई समान मानतो. अशा आज त्यांचं आम्ही इथं खूप खूप स्वागत करतो. आणि आईसाहेबांनी फार बहुमोल त्यांचा वेळ आम्हाला दिलाय. प्रथम मी आईसाहेबांची माफी मागते, कारण आईसाहेब ह्या अगदी टायमिंगच्या खूप पक्क्या आहेत. पण महिलांना आपण माहितीये की सगळ्या रोजच्या ह्याच्यातून सगळ्या कामातून वगैरे तर 4ला आपण हजर होता. माझा एक उद्देश होता की आईसाहेब थोड्याशा, आम्ही त्यांना 3ची वेळ दिलेली होती, पण आपण सगळे जमण्यापुरते जमायला वेळ झाला होता म्हणून मी आईसाहेबांना थोडं वेटिंगला लावलं. त्याबद्दल आईसाहेब मी आपले माफी मागते. आणि पुढचा कार्यक्रम सांगते की आज आम्ही हा काँग्रेस पक्षाच्या बॅनरच्या खाली हा कार्यक्रम प्रथमच हळदी कुंकाचा संक्रांतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि क्वांटिटी महत्वाची नाही तर क्वालिटी महत्वाची आहे आणि आपण सगळ्या इथं आलेले आहात. त्या निमित्ताने मी कार्यक्रमाबद्दलच बोलीन. आमच्या महिला जिल्हाध्यक्षा आता अल्पनाताईंनी सांगितलंच की आम्ही काँग्रेस तर्फे केलंय, म्हणजे थोडंसं आपल्याला काँग्रेस बद्दल पण ऐकावं लागेल. आता त्यांनी सांगितलंय पण मी तुम्हाला हळदी कुंकाबद्दल सांगेन की हळदी कुंकाच्या निमित्ताने हळदी कुंकू हे स्नेहाचं, सौभाग्याचं आणि स्नेहाचं एक देवाणघेवाणीचं लेणं असतं. आणि त्या निमित्ताने उखाणा हा आपल्याला सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे आणि आपल्या पतीचा अभिमान याच्यातून प्रकट होतो. तर आपण आज उखाण्याची स्पर्धा घेतलेली आहे, ठेवलेली आहे आणि पहिल्या 10 महिलांना आम्ही सगळ्यात चांगला उखाणा ज्याचा असेल त्यांना आम्ही 10 महिलांना बक्षीस दिलं जाणार आहे आईसाहेबांच्या हस्ते. त्यामुळे
आपण इथं आणि एक सुमधुर गाण्याचा कार्यक्रम ठेवलाय आणि सगळ्यांना भेटवस्तू सुद्धा मिळणार आहे. पण हा आम्ही एवढ्यासाठी सांगत नाही, पण आज आम्ही जो एक छोटासा प्रयोग केलाय, पहिल्यांदाच साताऱ्यामध्ये बाकीचे हळदी कुंकू घेतात, पण आम्ही एक साताऱ्यामध्ये काँग्रेस पक्षातर्फे आम्ही हा पहिली सुरुवात केलेली आहे. आणि आज सगळ्या देशालाच काँग्रेसची फार फार गरज आहे हे आम्ही न सांगता तुम्हाला सगळ्यांना कळतं की काय काय चाललेलं आहे. तर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आपण सगळ्या ज्या उपस्थितीत आहात त्यांनाही माझा नमस्कार. सातारा शहराचा इतिहास आपल्याला सांगायची जरूर नाही. ह्या भूमीमध्ये शिवरायांनी काय काय शौर्य दाखवलं आणि विचारधारा दाखवली, त्याचा मान ठेवून आणि इतर जे समाजकारक होते ज्यांची विचारधारा ज्यांना आम्ही इंग्रजीमध्ये ॲक्टिव्हिस्ट म्हणतो, त्यांची विचारधारा अशी होती की समाजामध्ये बदल आणणं गरजेचं आहे. काही रूढी ज्या होत्या त्या काळात योग्य वाटत होत्या, पण आत्ता आधुनिक ह्याच्यामध्ये त्या रूढी आपल्याला जड जायला लागल्यात. त्याच्यामुळे बदल हा निश्चित आहे. आजचा जो प्रयोग आहे तो बऱ्याचशा लोकांना त्याचा त्रास होतो, आम्हाला माहीत आहे. आमच्या विरोधात सुद्धा लोक उभं राहतील हे आम्हाला माहीत असून आम्ही आमच्या विचारावरती ठाम आहोत. हळदी कुंकूचा मान हा सर्वांचा आहे आणि आज त्या विचारधारावरतीच हा कार्यक्रम धनश्रींनी घेतलेला आहे. त्याच्याबद्दल धन्यवाद धनश्री, कारण हे करायसाठी हिंमत लागते. जेव्हा कुठलाही नवीन विचार मांडला जातो तेव्हा विरोध होणारच. रूढी जुन्या तोडताना समंजसपणा, काय पुढचा माणूस बोलतो हे समजून घेणं गरजेचं असतं. ते समजून घेणं, तो काळ समजून घेणं आणि त्याच्यानंतरच आपण आपलं तोंड उघडणं ही प्रथा असावी. पण आजकाल आपण बघतोय जीभ उचलायची आणि टाळ्याला लावायची आणि वाटेल ते बोलायचं. ही काँग्रेसची संस्कृती नाही आहे. तर कृपा करून आपल्या सगळ्यांचा मान राखते मी आणि आज मी स्वतः सगळ्यांना हळदी कुंकू लावायला खाली उतरणार आहे. एवढंच सांगू. नमस्कार. पंतप्रधान सांगतो म्हणून काय करेल नाही, मला ते पटायला पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ती तत्वाची गोष्ट असायला पाहिजे. तिसरी गोष्ट ती न्यायाची गोष्ट असायला पाहिजे. तरच मी जमिनीवरती उतरते. घोड्याची जात हलकी, बसायांना पालखी, पालखी येईना मला, बसायांना मेना, मेन्या तिथे भवण, आणि हातीची सोड, हातीच्या सोंडवर मोत्या पोळ्याची वटी आणि ईश्वर बांबरसांच्या नावाची आल्या हळदी कुंकवाची चिठ्ठी. आदगर मदगर, मदगरात परात, परातीत भात, भातावर तूप, तुपासारखा रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला येडा, चंद्रभागेच्या काय काय परी, रुकत गेलाय पाटल्याच्या दाढी, वाटी कोणतं नाव घ्या पुरी, नाव काय भुकट्याचं, हळदी कुकवाचं, हळदी कुकवाच्या बुक्याची पुडी आणि ईश्वर ब्रह्मच्या जीवावर घालते मंगळसूत्राची जोडी. अंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात, परातीत सातू, सातूचा केला भात, भातावर वरण, वरणावर तुपाची धार, वरणावर तुपाची धार, तुपासारखे रूप, तुपासारखे रूप, रूपासारखा जोडा, जोड्यात हलगडा, हलगड्यात बैलगडा, बैलगड्यात रागो, रागोच्या तोंडी उंबर, अमलरावांचं नाव घेते काढा रुपये 100. पवारांची सून, कांजीवरमची साडी, बनारसीचा खण, भरतरावांचं नाव घेते हळदी कुंकूचा सण, तिरंगी झेंड्याला अशोक चक्राचे खून, भरतरावांचं नाव घेते पवारांची सून, कांजीवरमची साडी, बनारसीचा खण,
भरतरावांचं नाव घेते हळदी कुंकवाचा आज आहे सण. माहेरचे निरांजन सासरची फुलवात प्रशांतरावांचं नाव घ्यायला आजपासून करते सुरुवात. महादेवाच्या पिंडीवर बेल वाद्य वापून प्रशांतरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. धन्यवाद ताई. माझं 12 सणांचं नाव आहे. जिन जिन मेन्यात बसले मेन्यात, लाल चोळी अंगात गुलाल भांगात, गुलाल फटफटीत जायफळ मोठी. आला वड सावित्रीचा सण, वड सावित्रीचा पुसते वड, बेंद्रानं केला चढ, बेंद्राची घेते काव, आली पंचमी जाव, पंचमीची काढते चित्र, आली म्हाळाची पुत्र, माळाच्या पुत्राची मोजते डाळ, आली घटाची माळ, घटाच्या माळेच्या मोजते गाठी, शिलंगणानं केली दाटी, शिलंगणाचं घेते सोनं, पंचमीनं केलं येणं, पंचमीचं काढते चित्र, आली म्हाळाची पुत्र, माळाच्या पुत्राची मोजते डाळ, आली घटाची माळ, घटाच्या माळीची मोजते कणिक, आली रंगपंचमी, आली रंगपंचमीचा उडवते रंग, पाडवा आला जबरदंग, पाडव्याची उघडते गुढी, आकेतीने टाकली उडी, आकेतीचा पुसते करा, विठ्ठलरावांचं नाव घेते पुढच्या संक्रांतीपर्यंत दम झाला. माझे नाव प्रज्ञा विद्याधर कुलकर्णी. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, विद्याधररावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. कुंभार सुनंदा बागडे, जरा स्टेजवर जर येऊन थांबला तर फार बरं होईल. गस्त पाणी आंघोळीला, केशरी गंध ल्यायला, जरी काठी सालू नेसायला, सानवल्याचं कानवलं, उदबत्तीचं झाड, रांगोळी पुढे, हंड्या भांड्याचा लकलकाट, समय लावते 360. दोन बायका एकत्र आल्यानंतर 10 पुरुषांना भारी असतात असं म्हणतात फक्त बहुतेक. टाळ्यांचा तर आवाज अजिबात येत नाहीये. अदव करतील. हॅलो, मी 2 मिनिटं भाभींसाठी उखाणा घेत आहे.
त्या अभ्यासात एकदा असंच दाराच्या आडनं बघितलं, म्हणलं काय करतात ते तर बघावं, तर त्यांनीच मला बोलवलंय. म्हणतात कसे सावित्री तुला लिहायला वाचायला येतं का? आता मला लिहाय वाचा येत नाही, त्यांना माहित नाही, तरी पण विचारतात साऊ तुला लिहायला वाचायला येतं का? लिहाय वाचाय नाहीत मला तुमच्या वाणी लिहाय वाचाय, बुक बी वाचाय येत नाही, पण मला सरसर झाडावर चढा येतं की, सगळ्यांच्या पुढं पळायला येतं, नेम धरून हाना येतं, विहिरीत उडी मारून तळातला गाळा मोठीत काढा येतो. तुम्हाला येत नसलं तर शिकवू का तुम्हाला? सावित्री मला अशीच बायको पाहिजे होती, मला शिकवणारी. जावा तिकडं, इथं कुणी बी नाही माझ्या बरोबर खेळायला. तुम्ही याल का माझ्या बरोबर खेळायला? तर असं गालात हसलं, बसलं की डोसकं पुस्तकात खुपसून. तर हे माझं शेठजी बघा, हे माझं शेठजी. एक दिवस घरात आलं, तेच पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाल, सावित्री तुम्हाला लिहायला वाचायला शिकवणार आहे मी. लिहायला वाचायला? शेठजी लिहायला वाचायला शिकवणार मला? शेठजी मला येईल का तुमच्यासारखं लिहायला वाचायला? शेठजी मला बुक वाचायला येतील का? शेठजी मला शेठजी असं लिहायला येईल का? तर माझ्या शेठजींनी पाटीवर शेठजी लिहिलं. पाटी माझ्या हातात दिली, पेन्सिल दिली, मला गिरव म्हणालं. मी सुद्धा अशी पाटी हातात घेतली, पेन्सिल घेतली, गिरवायला लागली तर माझा हात थरथर कापायला लागला. माझ्या थरथरणाऱ्या हाताला शेठजीने आधार दिला. माझा हात हातात धरून शेठजी गिरवायला लागलं. शेठजीने आधार दिला आणि थरथरणारा हात पुन्हा कधीच थरथरला नाहीत बघा. तर मी पहिला शब्द शिकली तो शेठजी. मी त्या काळात पण शिकलेली, फकड पैसा असणारी सभा सुधारित मंडळी होतीच की. यांच्यातलं एकानं पण आपल्या बायकोला शिकवलं नाही, शिकवायला उमऱ्याच्या. हॅलो हॅलो इकडे बघा. ओके कडक.
नंदकिशोरांचं नाव घेऊन साजरा करूया. नंदकिशोरांचं नाव घेऊन साजरा करी संक्रांतीचा सण या भव्य सातार नगरी. नमस्कार. नाव सुनीता महेंद्र शिंदे. हंडा, हंड्यावर गुंडा, गुंड्यावर चरी, चरीवर परात, परातीवर भात, भातावर तूप, तुपासारखं रूप, रुपयासारखा जोडा. महेंद्रराव शिंदे. मला पंढरीला धाडा. पंढरपूर आणले 3 खण. सासू म्हणाली मला मला, नणंद म्हणाली मला मला. महेंद्रराव शिंदे. मला म्हणाला कांचन आणले होते तुला, पण फार फार जुलूम झाला. थिडा, चंदनाच्या झाडाला नागिनचा थिडा, काँग्रेसच्या व्याजात घातला हातात सोन्याचा चुडा. शंकराच्या पिंडीला, शंकराच्या पिंडीला वेल वाते वाकून आणि राजेंद्ररावांचं नाव घेते काँग्रेस कमिटीचं नाव राखून. अरे वा वा, छान छान. अहिंसेच्या मार्गाने देश स्वतंत्र झाला क्रांतीवीरांच्या शौर्याने. नेहरूंनी आपल्या देशाला नेले पुढे. इंदिरा गांधींनी वाजवला गरिबीचा डंका. दीपकरावांचे नाव घेते काँग्रेस येणार, कुणी मला धरू नका शंका. काँग्रेस आहे माझी जान, काँग्रेस पक्ष आहे माझी जान. प्रतापरावांचं नाव घेते. तुम्ही सर्व महिलांनी ह्या ठिकाणी येऊन वाढवली आमची शान. धन्यवाद. Indians are my brothers and sister. Only Dinesh Rao is my mister. बघा इकडे ऑलवेज इकडे इकडे माझ्याकडे. ओके इकडे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या. इकडे इकडे समोर, इकडे इकडे बघा, समोर समोर सगळ्यांनी काही समोर. कार्यक्रम करत असताना कार्यक्रमासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. याचं माहिती का, पडद्यामागच्या कलाकार आणि त्यांचा सत्कार देखील सातारा काँग्रेस कमिटीच्या वतीने होतोय. वैदा भाभी आणि जस्मिन ताई. पण काय जादू असते बघा. पहिल्या नंबरचं बक्षीस आहे बघा. सोन्याची नथ आहे, सोन्याची नथ. आणि मला इथे बोलवल्याबद्दल आणि धनश्री बागडेंचं या सगळ्या ज्या काय आहेत आता त्यांची नावं काही मला माहीत नाही, पण माझ्याजवळ सगळे उभे आहेत. त्यांचे खूप खूप त्यांना धन्यवाद आणि खूप खूप नवीन वर्षाचे आशीर्वाद. आणि नवीन वर्ष त्यांना सुख समृद्धीचे जावं आणि जे त्यांनी काय कार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना यश मिळो अशी माझी गोंदिवले महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे.